Hello my dear students, welcome to all in Shri Sharda Bhavan Education Society नांदेड. डिअर स्टुडंट्स, आज जो तुमचा एक्झाम झालेला आहे त्या एक्झामचं पेपर ॲनालिसिस आणि डिस्कशन आज आपण करणार आहोत. बाळांनो, पेपर डिस्कशन सुरू करण्यापूर्वी ॲलन ब्लूम जो की अमेरिकन फिलॉसॉफर होता त्यांनी असं कोट केलेलं आहे की एज्युकेशन इज द मुवमेंट फ्रॉम डार्कनेस टू लाईट. बाळांनो, त्याचा अर्थ असा होतो की शिक्षण म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणारी वाटचाल होय. ओके, ॲलन ब्लूम. तर बाळांनो, चला पेपर डिस्कशनला सुरुवात करूया. पहा आजचा फर्स्ट क्वेश्चन, द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॉपर इन क्युप्रा अमोनियम सल्फेट इज. विद्यार्थी मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे तो नीटच्या विद्यार्थ्यांचा क्वेश्चन नंबर 69 आहे आणि जेई विद्यार्थ्यांचा 40 नंबरचा हा क्वेश्चन आहे. तर पहा, कोऑर्डिनेशन नंबर विचारलेला आहे तुम्हाला कॉपरचा या ठिकाणी. कशामध्ये? क्युप्रा अमोनियम सल्फेट. तर फर्स्ट आपण क्युप्रा अमोनियम सल्फेटचा फॉर्म्युला कसा आहे ते पाहूया. कॉपर आणि या ठिकाणी बाळांनो अमोनिया जे आहे ते 4 आहे. आउट ऑफ कोऑर्डिनेशन स्फिअर त्या ठिकाणी SO4 असतं. ओके बाळा, आता या ठिकाणी हा मेटल आहे आणि हा लिगँड आहे. तर कोऑर्डिनेशन नंबर कशाला म्हणतो आपण? तर कोऑर्डिनेशन नंबर इज डायरेक्टली नोन ॲज द नंबर ऑफ लिगँड. तर या ठिकाणी कोऑर्डिनेशन स्फिअरमध्ये नंबर ऑफ लिगँडची संख्या किती आहे? 4 आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर या क्वेश्चनचा आन्सर काय येणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर सी, 4 हा कोऑर्डिनेशन नंबर आहे. ओके, कॉपरचा. चला पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे या ठिकाणी पहा. ओके, चलिए. विच ऑफ द फॉलोइंग एक्ट्स एज अ बाइडेंटिल लिगैंड इन कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. देखिए दोस्तों, जब मैंने आपको बाइडेंटिल लिगैंड पढ़ाया था तो बाइडेंटिल लिगैंड किसे कहेंगे हम? बाइडेंटिल लिगैंड जो होता है उसमें 2 बाइंडिंग साइट होते हैं. ओके, 2 बाइंडिंग साइट उसमें होते हैं. ओके, और ये जो बाइडेंटिल लिगैंड है वो फॉर्म करता है चिलेटिंग रिंग. फॉर्म चिलेटिंग रिंग विथ सेंट्रल मेटल आई. ओके, अब यहाँ पर 2 बाइंडिंग साइट कौन से ऑप्शन में है? देखिए कौन से कंपाउंड में? एसीटेट में तो नहीं होता है. देखिए दोस्तों, ऑक्सैलेट मैंने जब आपको पढ़ाया था, यहाँ पर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सीजन, सिंगल बॉन्ड ऑक्सीजन, यहाँ पर नेगेटिव चार्ज होता है. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सीजन, यहाँ पर ऑक्सीजन और यहाँ पर नेगेटिव चार्ज होता है. तो ये 2 डोनर एटम्स यहाँ पर प्रेजेंट होते हैं, ऑक्सीजन, और यहाँ का ऑक्सीजन जो है मेटल आयन को इलेक्ट्रॉन प्रोवाइड करने का काम करते हैं. तो ये होता है आपका बाइडेंटिल लिगैंड. सो करेक्ट ऑप्शन of this question will be option number B. Oxalate is the bidental ligand. Okay, another bidental ligand कौन से हैं दोस्तों? इथिलीन डायमाइन है और ग्लाइसिनेट है. ओके, इथिलीन डायमाइन याद रखिए. अनदर एग्जांपल्स ऑफ बाइडेंटल लिगैंड, इथिलीन डायमाइन एंड ग्लाइसिनेट. ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. नेक्स्ट क्वेश्चन क्या है? ओके, 71 नंबर का क्वेश्चन, और यही क्वेश्चन जेई के स्टूडेंट्स के लिए भी था. व्हाट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ द मेटल इन COEN टेकन ट्वाइस Cl2 पॉजिटिव. ओके, क्वेश्चन नंबर 71. देखिए दोस्तों, ये जो कॉम्प्लेक्स है हमारा, ओके, ये जो कॉम्प्लेक्स है, मेटल कौन सा है? यहाँ पर कोबाल्ट है, लिगैंड EN इथिलीन डायमाइन, और यहाँ पर क्लोराइड है, चार्ज उस पर पॉजिटिव है. अब यहाँ पर EN जो होता है दोस्तों, EN यानी कि इथिलीन डायमाइन, ये लिगैंड है आपका. ओके, इथिलीन डायमाइन. स्ट्रक्चर कैसा है दोस्तों? CH2 सिंगल बॉन्ड CH2, यहाँ पर आता है आपका NH2 और यहाँ पर है आपका NH2. ये 2 नाइट्रोजन डोनर एटम्स है और जो कि मेटल को इलेक्ट्रॉन प्रोवाइड करते हैं. ये हो गया आपका इथिलीन डायमाइन. तो यहाँ पर आपको कोऑर्डिनेशन नंबर पूछा है, तो यहाँ पर ये
दो डोनर एटम्स एक इथिलीन डायमाइन में है, तो दो इथिलीन डायमाइन में कितने आ जाएंगे, 2 × 2 4 आ जाएंगे। और यहाँ पर क्लोरीन जो है आपके पास वो है 2, तो यहाँ पर दोनों के एडिशंस कितने आ जाएंगे दोस्तों, 6 आ जाएंगी। सो करेक्ट आंसर ऑफ दिस क्वेश्चन विल बी कोऑर्डिनेशन नंबर ऑफ cobalt in this complex will be option number C. Okay, 6 will be your correct answer. 6 जो है इस क्वेश्चन का करेक्ट आंसर आ जाता है। ओके, 6 ऑप्शन नंबर C। ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। नेक्स्ट क्वेश्चन क्या दिया है देखिए, Which is the example of hexadentate ligand? क्वेश्चन नंबर 72 नीट के बच्चों के लिए था ये क्वेश्चन नंबर 72। Which is the example of hexadentate ligand? तर बाळांनो hexadentate ligand चे एक्झाम्पल खूप फेमस आणि हा क्वेश्चन जो आहे खूप वेळेस जेई मेन्सला सुद्धा आलेला आहे आणि नीटच्या एक्झामला सुद्धा आलेला आहे, खूप फेमस एक्झाम्पल आहे। इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटेट आयन। बाळा याचं जर आपण या ठिकाणी स्ट्रक्चर पाहिलं तर सर्वांना आपण क्लासमध्ये असताना खूप वेळेस हे स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे, पुन्हा एकदा या ठिकाणी मी ड्रॉ करतो तर पहा। ओके, यस, ओके, या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड N, या ठिकाणी आहे CH2, इथे असं तुमचा C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O निगेटिव्ह। ओके, सेम या ठिकाणी CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O निगेटिव्ह। ठीक अशाच फॅशनमध्ये आपण या ठिकाणी CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O निगेटिव्ह अँड सिमिलरली CH2 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O निगेटिव्ह। ओके, या ठिकाणी नायट्रोजन आहे आणि इथे या ठिकाणी CH आहे। ओके, आता विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी डोनर ॲटम्स किती आहे, हा ऑक्सिजन जो आहे, ओके, हा एक डोनर ॲटम आहे, हा दुसरा ऑक्सिजन एक डोनर ॲटम आहे, नायट्रोजन तिसरा डोनर ॲटम, हा नायट्रोजन चौथा डोनर ॲटम, हा ऑक्सिजन चौथा डोनर ॲटम पाचवा आणि हा ऑक्सिजन सहावा डोनर ॲटम। 6 डोनर ॲटम्स याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, डोनर ॲटम्स प्रेझेंट आहेत EDTA मध्ये अँड आउट ऑफ 6 4 जे आहेत तुमचे या ठिकाणी बाळांनो ऑक्सिजन आहे। ओके, 4 इज युअर ऑक्सिजन अँड 2 आर नायट्रोजन। ओके, तर या ठिकाणी नंबर ऑफ डोनर ॲटम्स किती आहेत, 6। तर इथिलीन डायआमाइन जो आहे 6 लिगँड्स 6 डोनर ॲटम्स आणि याला आपण म्हणतो हेक्साडेंटेड लिगँड। ओके, इट इज ऑल्सो नोन ॲज द हेक्साडेंटेड लिगँड। सो करेक्ट आन्सर विल बी हेक्साडेंटेड लिगँड इज द EDTA, इथिलीन डायआमाइन टेट्रा ॲसिटेट आयन। जस्ट सिंपल, इट इज रियली वेरी सिंपल वन। चला नेक्स्ट क्वेश्चंस कडे जाऊया। नेक्स्ट क्वेश्चन क्या दिया है देखिए, नंबर ऑफ आयन्स प्रेजेंट इन K4 FeCN6। बेटा IUPAC नाम क्या है इसका, पोटेशियम हेक्सासायनोफेरेट 2 आयन। तो यहाँ पर पूछा है कि नंबर ऑफ आयन्स कितने होते हैं, नीट में क्वेश्चन नंबर 73 पूछा था। तो देखिए ये जो कॉम्प्लेक्स है K4 FeCN6, ये जो है ये डिसोसिएट होता है दोस्तों। क्या होता है, ये डिसोसिएट होता है, इसके टुकड़े हो जाते हैं, डिसोसिएट हो जाता है। किस में डिसोसिएट होता है, ये डिसोसिएट होता है 4 पोटेशियम आयंस में एंड एक कॉम्प्लेक्स जो है ये यहाँ पर आयन मिलता है और इस पे चार्ज होता है -4। अब यहाँ पर सिंपल सी बात है, आपको पूछा है दोस्तों आयंस, नंबर ऑफ आयंस। तो यहाँ पर देखिए ये एक आयन है यहाँ पर। ओके, 4 पोटेशियम के आयंस है, लेकिन आयंस के नंबर पूछा है तो यहाँ पर सिर्फ एक ही आयन है जो कि यहाँ पर
पॉजिटिव है और इस पर देखिए 4 नेगेटिव है। ओके, एक पॉजिटिव और यहाँ पर 4 नेगेटिव, तो बेटा एडिशंस कितने आ जाएंगे, यहाँ पर 5 आ जाएंगे। सो द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर डी, नंबर ऑफ आयन्स प्रेजेंट इन पोटेशियम हेक्सासाइनोफेरेट विल बी 5। ओके, चले नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। नेक्स्ट क्वेश्चन क्या दिया है देखिए, ये क्वेश्चन 74 नंबर था नीट के बच्चों के लिए और 42 नंबर था जेई के स्टूडेंट्स के लिए। मिथाइल मैग्नीशियम आयोडाइड इज एन ऑर्गेनोमेटेलिक कंपाउंड ड्यू टू, बेटा क्लासरूम मध्ये मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलेलं आहे की ग्रीनार्ड रिजंट, ह्या रिजंटची स्टोरी आपण क्लासरूम मध्ये खूप वेळेस ऐकलेली आहे। बेटा ग्रीनार्डनं काय केलं, अल्काइल हॅलाइड घेतला, ओके, याची रिॲक्शन्स केली त्याने मेटल मॅग्नेशियम सोबत आणि ही रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ ड्राय ईथर मध्ये कॅरिड आउट केली। काय होत बाळा, मॅग्नेशियम इन्सर्ट होतो अल्काइल आणि हॅलाइडच्या मध्ये आणि बॉन्ड फॉर्मेशन जे आहे आर बॉन्ड Mg बॉन्ड X, हे झालं अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड। त्याच प्रकारे जेव्हा मिथाइल आयोडाइड रिॲक्ट होतो मॅग्नेशियम सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, फॉर्मेशन्स काय होतं बाळा, मिथाइल मॅग्नेशियम आयोडाइड, आणि याला आपण म्हणतो ग्रीनार्ड रिजंट। ग्रीनार्ड रिजंटचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत। ओके, तर या ठिकाणी हा ऑर्गेनोमेटेलिक कंपाऊंड आहे। कशामुळं, कारण की बाळा या ठिकाणी पहा, हा कार्बन जो आहे हा डायरेक्टली बॉन्डेड असतो मेटल मॅग्नेशियमला। ओके, मेटल मॅग्नेशियम सोबत हा बॉन्डेड आहे। सो करेक्ट ऑप्शन्स काय येणार या ठिकाणी बाळा, ऑप्शन नंबर सी मध्ये पहा की हा कार्बन जो आहे तो मेटल मॅग्नेशियम सोबत बॉन्डेड दाखवला आहे। हे या ठिकाणी आयोडीन आयोडीन कार्बन हायड्रोजन बॉन्ड नो, पॉसिबलच नाही। तर करेक्ट आन्सर काय येणार या ठिकाणी, ऑप्शन नंबर सी विल बी युअर करेक्ट आन्सर। ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। अगेन हा क्वेश्चन जेईच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा होता आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे। 75 क्वेश्चन नंबर नीटच्या विद्यार्थ्यांचा आहे आणि 43 क्वेश्चन नंबर जेईच्या विद्यार्थ्यांसाठी। व्हॉट इज द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ निकेल, बाळा इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर खूप सारे एक्झाम्पल्स आपण क्लासरूममध्ये घेतलेत। फॉर्म्युला काय आहे, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर रूल इक्वल्स टू झेड मायनस एक्स प्लस वाय। बेटा झेड म्हणजे काय रे, तर झेड हा ॲटॉमिक नंबर असतो त्या मेटलचा, ॲटॉमिक नंबर ऑफ मेटल। ओके, एक्स काय आहे रे, एक्स आहे ऑक्सिडेशन स्टेट सर, आणि वाय काय आहे, वाय इज द नंबर ऑफ electrons donated by ligand to central metal ion। तर बाळा या ठिकाणी ह्या कॉम्प्लेक्समध्ये कोणता कॉम्प्लेक्स दिला तुला, तुम्हाला निकेल CO4। निकेलचा ॲटॉमिक नंबर बाळा किती आहे रे, 28 आहे। ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी किती आहे निकेलची, तर बाळा 0 आहे। आणि एक कार्बोनिल 2 इलेक्ट्रॉन देतो, 4 कार्बोनिल किती देणार, 8 देणार सर, आणि 28 आणि 8 ची बेरीज किती होणार बाळा, 36 होणार। ऑप्शनमध्ये 36 कुठे दिसते तुम्हाला सर, ऑप्शन बी आहे करेक्ट। येस, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आंसर। द इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर ऑफ निकेल इन टेट्राकार्बोनिल निकेल इज 36। ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं। नेक्स्ट क्वेश्चन क्या दिया है, ओके, द IUPAC नेम ऑफ K4FeCN6, बेटा करेक्ट IUPAC नेम हा क्वेश्चन, आणि हा IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये आपण पाहिलं की जेव्हा असा कॉम्प्लेक्स आपल्याला दिला जातो तर हा कोऑर्डिनेशन स्पेअर हा आहे तुमचा मेटल, हा आहे लिगॅंड, हा आहे तुमचा कोऑर्डिनेशन स्पेअर, आणि हा काउंटर आयन आहे। काउंटर आयन फर्स्ट आपण मेन्शन करतो, या ठिकाणी करेक्ट नाव काय होणार बाळा त्याचं, पोटॅशियम फर्स्ट येणार। पोटॅशियम फर्स्ट घेतल्यानंतर बाळा ऑप्शन नंबर कोणकोणते या ठिकाणी एलिमिनेट होणार, ऑप्शन नंबर सी, ऑप्शन डी कॅन्सल होणार। पोटॅशियम झाल्यानंतर बाळा लिगॅंड, लिगॅंड किती आहेत या ठिकाणी 6 आहेत, त्याच्यामुळे आपण काय मेन्शन करा या ठिकाणी हेक्सा
सायानो आणि नंतर मेटल आयन आणि नंतर ऑक्सिडेशन स्टेट. सो करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर ए, पोटैशियम हेक्सासाइनोफेरेट 2 इज द करेक्ट IUPAC नेम ऑफ दैट कॉम्प्लेक्स. ओके बेटा, चलो नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलेंगे. द ऑक्सीडेशन नंबर ऑफ क्रोमियम इन CrNH3 6Cl3. बेटा हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. ओके, 77 नंबरचा क्वेश्चन आहे. आता ऑक्सिडेशन नंबर तर सिंपल आहे. मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली होती की लिगॅंडचे नंबर मायनस हा काउंटर आयन. ओके, काउंटर आयन. लिगॅंड किती आहेत बाळा? 6. क्लोरीन किती आहे? 3. किती येणार? +3. तर या ठिकाणी ऑप्शन कोणतं करेक्ट असणार आहे? डी करेक्ट असणार आहे. ओके, आता काही विद्यार्थ्यांसाठी डिटेलमध्ये सांगतो की ऑक्सिडेशन नंबर या ठिकाणी क्रोमियमचा कसा फाइंड आउट करणार. बाळा या ठिकाणी जो अमोनिया आहे हा न्यूट्रल आहे, त्याच्यावर चार्ज नसतो, 0 चार्ज असतो. आणि क्लोराईड जो आहे त्याच्यावर मायनस चार्ज असतो, हॅव्हिंग मायनस चार्ज. क्लोराईड किती आहे या ठिकाणी? 3. तर 3 क्लोराईडला बॅलन्स करण्यासाठी क्रोमियम जो आहे त्याच्यावर +3 पॉझिटिव्ह चार्ज तयार करतो बाळा. ओके, तर करेक्ट आन्सर असणार या ठिकाणी ऑप्शन नंबर डी विल बी युअर करेक्ट आन्सर. चलिए नेक्स्ट क्वेश्चन. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. हेक्सा ॲक्वा टिटॅनियम 3 पॉझिटिव्ह इज अ पॅरामॅग्नेटिक इन नेचर. बाळा पॅरामॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक खूप वेळेस शिकवलं रे, खूप वेळेस. पॅरामॅग्नेटिक अँड डायमॅग्नेटिक. ओके बाळा, पॅरामॅग्नेटिक नेचर कधी दाखवणार रे? तुम्हाला मी ट्रिक सांगितली होती की बाबा यूपी से याद रखो भैया. यूपी म्हणजे काय? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील तर नेचर जे आहे ते होतं बाळा पॅरामॅग्नेटिक, आणि पेअरिंग असेल तर ते होतो डायमॅग्नेटिक. ओके, पेअरिंगमध्ये सगळे इलेक्ट्रॉन जर असतील तर ते बनतं बाळा डायमॅग्नेटिक. ओके, आता हा जो कॉम्प्लेक्स आहे आपला, ओके हा जो कॉम्प्लेक्स आहे ह्या कॉम्प्लेक्समध्ये पहा टिटॅनियम आहे, वॉटर लिगॅंड 6 आहेत आणि डोक्यावर चार्ज 3 पॉझिटिव्ह आहे. बा टिटॅनियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते रे आपल्याला 3d2 4s2. पण या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट किती आहे रे? +3. +3 मध्ये याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? D1 होईल. आणि D1 मध्ये आपण इलेक्ट्रॉनची फिलिंग करत असताना फक्त एकच इलेक्ट्रॉन असणार बाळा. एक इलेक्ट्रॉन असल्यामुळं या ठिकाणी याची मॅग्नेटिक मोमेंट जी आहे, आपण फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, स्पिन ऑनली फॉर्म्युला मी शिकवलं आहे तुम्हाला की स्पिन ऑनली फॉर्म्युला n सर. मॅग्नेटिक मोमेंट 1.73 बोर मॅग्नेटॉन येते बाळा. ठीक आहे, पण या ठिकाणी तुम्हाला विचारले की नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स 1 असल्यामुळं याचं नेचर जे आहे ते पॅरामॅग्नेटिक शो करतं. ऑप्शन नंबर ए विल बी युअर करेक्ट अँड ॲब्सोल्यूट करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर ए. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन क्या पूछा है देखिए, थोड़ा सा बड़ा क्वेश्चन है और नीट के बच्चों के लिए भी था और जेई के बच्चों के लिए भी था. देखिए 79 नंबर नीट एंड 44 नंबर क्वेश्चन जेई. अमंगस्ट NiCO4, NiCN4 2 नेगेटिव एंड NiCl4 2 नेगेटिव आर, इनका हमें नेचर बताना है भैया कि डायमैग्नेटिक है, पैरामैग्नेटिक है, कैसा है. ओके कैसा है? 79 तो 1 बाय 1 यहाँ पर हम स्टडी करेंगे. NiCO4 फर्स्ट, निकेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3d8 4s2, कार्बोनिल. ओके, निकेलची या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट काय येणार बा? 0 येणार. 0 ऑक्सिडेशन स्टेट असताना इलेक्ट्रॉनची फिलिंग या ठिकाणी आपण करूया. ओके, या ठिकाणी पहा कार्बोनिल हा स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड आहे. कार्बोनिल इज द स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड, त्यामुळे या ठिकाणी 2 4 6 8 आणि एसची इकडे शिफ्ट झाल्यानंतर हे होतील बाळा 10. ओके, आता या ठिकाणी हे झालं तुझं 3D, नंतर आहे हा 4s आणि हा असतो 4p. 4 लिगॅंड आहेत त्यामुळे याचा हायब्रिडायझेशन होईल
sp3 आणि तुम्हाला विचारले की याचं नेचर काय, तो सिंपल ह्या कंपाउंड नेचर होना डायमैग्नेटिक। ओके, ये बंदा जो है ये डायमैग्नेटिक बन जाएगा। क्यों बन जाएगा सर? क्योंकि सभी इलेक्ट्रॉन्स पेयरिंग में है सर। तो NiCO4 डायमैग्नेटिक कहाँ पर है? NiCN4, ये देखिए ऑप्शन नंबर 1 में डायमैग्नेटिक, यहाँ पर भी है डायमैग्नेटिक। NiCl4 इज अ डायमैग्नेटिक, यहाँ पर नहीं। ओके, ये तो ऑप्शन यहाँ पर एलिमिनेट होता है। चलिए नेक्स्ट देखते हैं NiCN4 2 नेगेटिव, NiCN4 2 नेगेटिव। निकेल की ऑक्सीडेशन स्टेट +2 है, 2 इलेक्ट्रॉन जाने के बाद ओके साइनाइड अगेन इज अ स्ट्रॉन्ग फील्ड लिगेंड, तो पेयरिंग में आ जाएंगे 8 इलेक्ट्रॉन आपके, 2 4 6 एंड 8। अगेन इसका नेचर जो है बच्चा ये आ जाएगा यहाँ पर डायमैग्नेटिक सर। ओके, डायमैग्नेटिक। अभी ऑप्शन में देखिए कहाँ पर है NiCN4 इज अ डायमैग्नेटिक, ये NiCl4 बताएं, हमें NiCN4 डायमैग्नेटिक होना चाहिए। देखिए NiCN4 डायमैग्नेटिक, NiCO4 डायमैग्नेटिक, ये यहाँ पर ऑप्शन करेक्ट होता है। अगेन हम NiCl4 का भी देख लेते हैं। ओके, NiCl4 2 नेगेटिव बेटा, निकेल +2 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये D8 कॉन्फिगरेशन रे, आणि क्लोरीन जे आहे बाळा वीक फील्ड लिगँड आहे। ओके, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 2 अनपेड इलेक्ट्रॉन आहे। ओके, 2 अनपेड इलेक्ट्रॉन बाळा UP वरून लक्षात ठेव, अनपेड इलेक्ट्रॉन एक जरी असला तर ते पॅरामॅग्नेटिक बिहेवियर दाखवते बरं। त्याच्यामुळं ऑप्शन मध्ये पाहायचं की NiCl4 हा पॅरामॅग्नेटिक कुठे आहे? यस, NiCl4 हा पॅरामॅग्नेटिक या ठिकाणी आहे सर। ओके, कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? ऑप्शन नंबर सी मध्ये आहे सर, आणि आपलं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर सीच आहे। ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन देखते हैं। खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहेत बाळांनो, पहा। द नंबर ऑफ जिओमेट्रिकल आइसोमर्स फॉर सिस्प्लैटिन। बाळा, ये बंदा जो है ना, ये कॉम्प्लेक्स ड्रग्स बोल के यूज होता है फॉर द ट्रीटमेंट ऑफ कैंसर, ट्रीटमेंट ऑफ कैंसर। ओके, अब ये जो है प्लैटिन, ये यहाँ पर हम एक साथ शो करते हैं जिओमेट्रिकल आयसोमर्स मध्ये प्लॅटिनम सेंटरला मेटल आहे, आणि या ठिकाणी हे दाखवते सिस। कशा प्रकारे सिस आयसोमर दाखवणार? तर या ठिकाणी अमोनिया आणि हा दुसरा अमोनिया हे ॲडजस्टंट साईडला असतात, क्लोरीन आणि दुसरा क्लोरीन हे ॲडजस्टंट साईडला असतात। हे झालं सिस प्लॅटिन। बाळा, ट्रान्स प्लॅटिन कसं असतं? तर ट्रान्स प्लॅटिनमध्ये काय होतं बाळा, प्लॅटिनम सेंटरला असतो आणि परंतु अमोनिया हा लिगँड, याच्या एक्झॅक्ट अपोजिटला हा अमोनिया असतो, हा क्लोरीन याच्या एक्झॅक्ट अपोजिटला हा क्लोरीन असतो, याला आपण म्हणतो ट्रान्स प्लॅटिन। तर या अशा प्रकारे हे 2 आयसोमर्स तुम्हाला या कॉम्प्लेक्स मिळतात। तर करेक्ट ऑप्शन्स काय असेल बाळा? ऑप्शन नंबर 1, द नंबर ऑफ जिओमेट्रिकल आइसोमर्स फॉर सिस्प्लैटिन इज 2। चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। नेक्स्ट क्वेश्चन क्या है? ये क्वेश्चन नीट के लिए भी था और जेई के लिए भी था। 81 नीट एंड 45 क्वेश्चन नंबर जेई। मैग्नेटिक मोमेंट ऑफ कॉपर 2 पॉझिटिव्ह। बेटा, कॉपर या ठिकाणी NH3 4 टाइम्स आणि 2 पॉझिटिव्ह। कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट बाळा या ठिकाणी 2 असते आणि +2 कॉन्फिगरेशन्समध्ये। ओके, तुम्हा सर्वांना माहिती आहे की कॉपरचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स असतं 3d10 4s1। ओके, जर 2 इलेक्ट्रॉन या ठिकाणी आपण काढून टाकले, डी मध्ये 9 कॉन्फिगरेशन्स असतं, आणि आपण जर बॉक्स अरेंजमेंटमध्ये हे इलेक्ट्रॉन फिल केले, ओके, इलेक्ट्रॉन आपण ब्लॅक कलरने दाखवूया। 1 2 3 4 5 6 7 8 9। बेटा, एक अनपेड इलेक्ट्रॉन अकॉर्डिंग टू स्पिन ऑन द फॉर्म्युला
मॅग्नेटिक मोमेंट कशी काढणार, n इंटू ब्रॅकेट n प्लस 2 सर जर आपण व्हॅल्यू ठेवली 1 इंटू 1 प्लस 2 3 √3 इट बिकम्स 1.73 बोर मॅग्नेटॉन इज द मॅग्नेटिक मोमेंट लिमिट. ओके, तर बाळा करेक्ट ऑप्शन्स काय येणार रे, ऑप्शन नंबर बी येणार सर की या ठिकाणी ह्या कॉम्प्लेक्सची मॅग्नेटिक मोमेंट 1.73 आहे आणि हा मैग्नेट पैरामैग्नेटिक है, सॉरी हाँ कॉम्प्लेक्स पैरामैग्नेटिक है. ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं. नेक्स्ट क्वेश्चन क्या दिया था, द नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन NiCO4. बेटा NiCO4 हा कॉम्प्लेक्स आहे. निकेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण निकेलकडे पाहिलं तर निकेलचं ग्राउंड स्टेटमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं बाळा 3d8 4s2. ओके, आणि या ठिकाणी कार्बोनिल लिगँड आहे. तर सगळे इलेक्ट्रॉन्स जे आहेत, पूर्ण इलेक्ट्रॉन्स, सर्वच्या सर्व इलेक्ट्रॉन्स हे जातील पेरिंगमध्ये. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स जे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे S2 मधले इलेक्ट्रॉन इकडे जम्प होतील अशा प्रकारे. आता कार्बोनिल जो आहे तो स्ट्रॉंग फील्ड लिगँड आहे आणि 4 बॉक्स आपल्याकडे पाहिजेत. तर यस आणि या ठिकाणी पीचे 3. तर या ठिकाणी कार्बोनिल लिगँड बसतील बाळा. हायब्रिडायझेशन sp3 होईल. आता बाळा हायब्रिडायझेशन जर sp3 आलं आणि तुम्हाला विचारले की बाबा नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स किती, कुठे सिंगल दिसतोय का रे इलेक्ट्रॉन, तुम्हाला नाही दिसत सर, पहा दिसतोय का, नो सर. त्याच्यामुळं या ठिकाणी सगळे पेरिंगमध्ये आहे सर आणि पेरिंगमध्ये असल्यामुळं अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या जी आहे ती किती येणार बाळा, 0. ऑप्शन नंबर 1 विल बी युअर करेक्ट आंसर. चलिए नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन जे वाल्यांसाठी पण आहे हा आणि नीटच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे. हाऊ मेनी अनपेड इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द सेंट्रल मेटल आयन ऑफ COCl4 निगेटिव्ह. बेटा हा कॉम्प्लेक्स आहे कोबाल्ट, फ्लोरीन 4 निगेटिव्ह. कोबाल्टचं जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन किती असतं बा, 3d7 4s2. या ठिकाणी कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे सर. 3d मध्ये 7 इलेक्ट्रॉन असणार. ओके, 7 इलेक्ट्रॉन असणार. मग आता याची जर आपण व्यवस्थित मांडणी केली, 7 इलेक्ट्रॉन आपल्याला या ठिकाणी फिल करायचे आहेत आणि क्लोरीन हा वीक फील्ड लिगँड आहे. त्याच्यामुळे 1 2 3 4 5 6 7 अनपेड इलेक्ट्रॉन किती आहेत बाळा, 3 अनपेड इलेक्ट्रॉन. 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी आहे, 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स. आणि तुम्हाला विचारले सेंट्रल मेटल आयनचे, म्हणजे या ठिकाणी सेंट्रल मेटल आयन कोबाल्टच विचारले. त्यामुळे कोबाल्टकडे 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत आणि याची मॅग्नेटिक मोमेंट होईल 3.87 बोर मॅग्नेटॉन. हे तुम्हाला मी ॲडव्हान्समध्ये सांगतोय. पण 3 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर ए विल बी युअर करेक्ट आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन अगेन बोथ नीट एंड जेईई के स्टूडेंट्स के लिए है. इन द कॉम्प्लेक्स SbF2 नेगेटिव sp3 डिहायब्रिडायझेशन इज प्रेजेंट. जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्सेस, ह्या कॉम्प्लेक्सची आपल्याला जॉमेट्री विचारलेली आहे पहा. ओके, जॉमेट्री या ठिकाणी विचारलेली आहे. Sb अँटीमनी आणि पेंटाफ्लोराइड. ओके, पेंटाफ्लोराइड आहे या ठिकाणी, टायपिंग मध्ये आलं नाही येते. SbF5 SbF5. तर पहा सेंटरला असणार Sb. ओके, या ठिकाणी असेल बाळा फ्लोरीन. ओके, अगेन इथे फ्लोरीन, त्यामध्ये सुद्धा फ्लोरीन आहे. ओके, इथे फ्लोरीन आहे आणि इथे फ्लोरीन आहे. ओके, आणि या ठिकाणी प्रत्येक फ्लोरीनकडे 3 लोन पेअर आहे. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. बेटा या ठिकाणी याची जॉमेट्री जी आहे ती काय होईल, तर स्क्वेअर पिरॅमिडल. काय होणार या ठिकाणी, याची जॉमेट्री जी आहे ती असेल स्क्वेअर पिरॅमिडल. आणि स्क्वेअर पिरॅमिडल कोण दाखवतं बाळा, sp3 D वाले स्क्वेअर पिरॅमिडल दाखवतात सर.
करेक्ट ऑप्शन्स काय असेल, या क्वेश्चनचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते असणार आहे ऑप्शन नंबर ए, स्क्वेअर पिरामिडल जॉमेट्री आहे एंटीमनी पेंटाफ्लोराइड, एंटीमनी पेंटाफ्लोराइड की ज्योमेट्री आ जाएगी। ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन, द टाइप ऑफ हाइब्रिडाइजेशन इन्वॉल्व इन द मेटल आयन ऑफ NiH2O6 पॉझिटिव्ह। ओके, पहा निकेल ग्राउंड स्टेटमध्ये 3D8 4s2 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पण या ठिकाणी निकेलची ऑक्सिडेशन स्टेट +2 असल्यामुळे 3D मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतील। बाळांनो, आपण या ठिकाणी बॉक्स अरेंजमेंट करूया, d ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स मांडूया आणि या ठिकाणी लिगॅंड जो आहे तो वीक फील्ड लिगॅंड आहे। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या ठिकाणी 3D पूर्णपणे भरलेला आहे, 4s रिकामा आहे हायब्रिडायझेशनसाठी आणि 4p सुद्धा 4p नंतर बाळा या ठिकाणी d आहे ते सुद्धा इन्व्हॉल्व होईल। आता सिंपल आहे की लिगॅंड्स किती आहेत बाळा, 6 आहेत। लिगॅंड्स किती आहेत, 6, मग 6 बॉक्सेस पाहिजे, 1 2 3 4 5 आणि 6। बाळांनो, हायब्रिडायझेशन एसचा 1 इन्व्हॉल्व आहे, पीचे किती इन्व्हॉल्व आहे, 3 सर, डीचे 2 सर, हायब्रिडायझेशन्स किती येणार बाळा, sp3 d2 विल बी करेक्ट हायब्रिडायझेशन या ठिकाणी असणार आहे। 85चं ऑप्शन बी जे आहे ते करेक्ट आंसर असणार है, sp3 d2। ओके, चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। नेक्स्ट क्वेश्चन क्या है, द शेप ऑफ FeCN6 4 नेगेटिव्ह। बाळा या ठिकाणी पहा, मेटल एक आहे, लिगॅंड 6 आहे, सिंपल, तुम्हाला क्लासरूम मध्ये सुद्धा सांगितलं, अशा वेळेस शेप जो आहे तो असतो ऑक्टाहेड्रल। मेटल एक असेल, लिगॅंड 4 असतील, ते असेल टेट्राहेड्रल। मग या ठिकाणी ऑक्टाहेड्रल करेक्ट आहे, पण याचं स्ट्रक्चर सुद्धा पाहूया आपण। ओके, सेंटरला कोण आहे, Fe आहे बघा, ओके Fe आहे आणि सायनाइड आहेत आपल्याकडे 6, तो या ठिकाणी फर्स्ट सायनाइड इथे, सेकंड या ठिकाणी असतो, थर्ड सायनाइड, फोर्थ सायनाइड, फिफ्थ सायनाइड अँड सिक्स्थ सायनाइड, अशा प्रकारे आहे आणि याला म्हणतो आपण ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री शेप। कोणता आहे, ऑक्टाहेड्रल। सो करेक्ट आंसर विल बी ऑप्शन नंबर सी, ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री या ठिकाणी आहे। चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। नेक्स्ट क्वेश्चन क्या है, बोथ जेईई एंड नीट के लिए है, व्हाट इज द शेप ऑफ FeCO5। बाळा FeCO5 अगेन स्ट्रक्चर काढूया आपण, FeCO5 ओके, कार्बोनिल 5 आहे, तो फर्स्ट कार्बोनिल जो आहे तो या ठिकाणी असतो, सेकंड हा असा या ठिकाणी, ओके, थर्ड जो आहे इथे असतो, ओके, फोर्थ हा वरती आणि फिफ्थ हा खाली। ज्योमेट्री जी आहे या ठिकाणी बाळांनो कशी आहे, कशा प्रकारे आहे, तर पहा या ठिकाणी अशा प्रकारे आहे, ओके। आणि ह्या ज्योमेट्रीला आपण म्हणतो बाळांनो ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, TBP, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल ज्योमेट्री आहे। सो करेक्ट आंसर ऑफ क्वेश्चन नंबर 87 and 47 will be option number D, trigonal bipyramidal is the correct shape of the pentacarbonyl ferrate। चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। नेक्स्ट क्वेश्चन क्या है, देखिए, डायमिथिल ग्लाइकोसाइन फॉर्म्स कलर्ड कॉम्प्लेक्स विथ। बेटा मैंने आपको बताया था कि भैया ये जो निकेल है ये जब रिएक्ट होता है 2 मोल DMG के साथ, 2 मोल डायमिथाइल ग्लाइकोसाइन के साथ, तो यहाँ पर क्या मिलता है हमें, डायमिथाइल ग्लाइकोसाइन निकेल का कॉम्प्लेक्स मिलता है। किस प्रकार मिलता है, देखिए ऐसा यहाँ पर मिल जाता है, ओके, ये कॉम्प्लेक्स है। और मैंने आपको बताया कि ये जो है ये कॉम्प्लेक्स कलर बताता है, चेरी रेड कलर यहाँ पर फॉर्म होता है, चेरी रेड कलर का कॉम्प्लेक्स तैयार होता है।
देखिए ऐसा कॉम्प्लेक्स तैयार होता है, देखिए ये कॉम्प्लेक्स, ओके, चेरी रेड कलर का फॉर्मेशन यहाँ पर टेस्ट ट्यूब में हुआ है, चेरी रेड कलर का कॉम्प्लेक्स। तो ये कौन देता है भैया, ये सिर्फ निकेल देता है, ओके, ओनली निकेल। सो करेक्ट ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन विल बी निकेल फॉर्म्स कलर कॉम्प्लेक्स विथ DMG। व्हेरी व्हेरी सिंपल, ओके। चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पहा बाळांनो, JEE आणि नीटसाठी। द कॅटायन दॅट डज नॉट फॉर्म अन अमाइन कॉम्प्लेक्स विथ एक्सेस ऑफ अमोनिया। बेटा डी ब्लॉक सिरीज मधले जे एलिमेंट आहेत, डी ब्लॉक एलिमेंट्स कोण कोण आहेत, स्कॅन्डियम, टिटॅनियम, वॅनेडियम, क्रोमियम, मॅग्नीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक, ओके, इट्रियम, झिर्कोनियम, निओबियम, मॉलिब्डेनम, टेक्नेशियम, रुदेनियम, रोडियम, पैलेडियम, सिल्वर, कैडमियम। अगेन हाफनियम, टैंटलम, टंगस्टन, रेनियम, ऑस्मियम, इरिडियम, प्लॅटिनम, ऑरियम एंड मर्क्युरी। बाळांनो हे डी मेटल्स जे आहेत ते अमाइन कॉम्प्लेक्स फॉर्म करतात, अमाइन कॉम्प्लेक्स, फक्त डी मेटल्स। या ठिकाणी पहा कॅडमियम हा डी मेटल आहे, हा फॉर्म करतो सर। कॉपर आहे सर, हा सुद्धा फॉर्म करतो सर। सिल्वर, यस सर, हा सुद्धा फॉर्म करतो। पण बाळा लेकरा या ठिकाणी जो ॲल्युमिनियम 3 पॉझिटिव्ह दिलाय ना, हा डी ब्लॉक एलिमेंट नाही आहे। ॲल्युमिनियम जो आहे तो बोरॉन फॅमिलीमध्ये आहे बाळा, बोरॉन फॅमिलीचा आहे तो। आणि बोरॉन फॅमिली कशामध्ये अभ्यास करतो आपण, पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये, ओके, पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये त्याचा अभ्यास करतो बोरॉन फॅमिली। बोरॉनच्या खाली या ठिकाणी ॲल्युमिनियम आहे आणि हा पी ब्लॉक एलिमेंट आहे, हा पी ब्लॉक एलिमेंट आहे। सो ॲल्युमिनियम 3 पॉझिटिव्ह डज नॉट फॉर्म एन अमाइन कॉम्प्लेक्स विथ एक्सेस ऑफ अमोनिया। ठीक है, चलिए नेक्स्ट क्वेश्चन की तरफ चलते हैं। क्वेश्चन नंबर 19 नीट का और क्वेश्चन नंबर 49 JEE का। अमंग द फॉलोइंग विच इज नॉट द पाई बॉन्डेड ऑर्गेनोमेटेलिक कंपाउंड्स, विच इज नॉट द पाई बॉन्डेड। बेटा पाई बॉन्ड कुठे फॉर्म होते, पाई बॉन्ड, पाई बॉन्डचं फॉर्मेशन्स कुठं असतं, पाई बॉन्ड फॉर्मेशन्स कुठं होतं ते, एक डबल बॉन्ड मध्ये असतो, सिंपल, इथं असतो एक पाय, एक सिग्मा, आणि नंतर एक 2 ट्रिपल बॉन्ड मध्ये असतात, ट्रिपल बॉन्ड मध्ये 2 पाय बॉन्ड्स असतात, या ठिकाणी पाय, पाय आणि सेंटरला सिग्मा। तर या ठिकाणी बाळांनो तुम्हाला विचारले की हा जो कॉम्प्लेक्स दिलेला आहे CH3 टेकन 4 टाइम्स SN, ओके, या ठिकाणी CH3, या ठिकाणी CH3, या ठिकाणी बाळा CH3 आणि या ठिकाणी CH3। सिग्मा बॉन्ड्स आहेत फक्त आणि फक्त सिग्मा बॉन्ड्स। पहा इथे सिग्मा बॉन्ड्स आहेत, इथे 3 सिग्मा बॉन्ड्स आहेत, हा सिग्मा बॉन्ड्स, इथे 3 सिग्मा बॉन्ड्स, हा इथे सिग्मा बॉन्ड्स, इथे 3 सिग्मा बॉन्ड्स, इथे सिग्मा बॉन्ड्स आणि इथे 3 सिग्मा बॉन्ड्स। तर बाळा इथे कुठे तुम्हाला डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड दिसतोय का, हे दिसत, ठीक आहे। या ठिकाणी पहा C2H4, C5H5, C6H6, या ठिकाणी डबल बॉन्ड सुद्धा आहेत, ट्रिपल बॉन्ड सुद्धा आहेत, ओके, म्हणजे पाय बॉन्ड्स आहेत, पाय बॉन्ड्स आहेत। तर हे तिन्ही ऑप्शन्स या क्वेश्चनचं आन्सर नाहीत। तुम्हाला विचारले काय, तर नॉट द पाय बॉन्ड्स, तर करेक्ट आन्सर आहे याच्यामध्ये पाय बॉन्ड्स कशामध्ये नाहीत, याच्यामध्ये फक्त सिग्मा बॉन्ड्स आहेत, टेट्रामिथाइल टीन मध्ये, ओके, टेट्रामिथाइल टीन इज युअर करेक्ट आन्सर। चला नेक्स्ट पाहूया, नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, NET टाइप ऑफ क्वेश्चन्स JEEच्या विद्यार्थ्यांसाठी। आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर जो आहे तो कदाचित चेंज झाला असेल, पण आन्सर मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो। काय, द कॉम्प्लेक्स ऑफ निकेल 2 पॉझिटिव्ह आयन अँड डायमिथाइल ग्लायकोसाइड कंटेन्स डॅश नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स। बेटा क्लासरूम मध्ये मी शिकवले तुम्हाला, निकेल आयन जेव्हा डायमिथाइल ग्लायकोसाइड सोबत रिॲक्ट होतो
कॉम्प्लेक्स तयार होतो चेरी रेड कलरचा हा कॉम्प्लेक्स. या ठिकाणी तुला विचारले नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स किती. बाळा या CH3 मध्ये 3 हायड्रोजन आहे, या CH3 मध्ये 3 हायड्रोजन, या CH3 मध्ये 3 हायड्रोजन सर, या CH3 मध्ये सुद्धा 3 हायड्रोजन. आता या ठिकाणी पहा हा या ठिकाणी एक हायड्रोजन आणि हा दुसरा हायड्रोजन म्हणजे मिथाइल ग्रुप किती आहे 4 हायड्रोजन झाले 12 आणि हे 2 हायड्रोजन 12 टोटल किती झाले रे 14 फक्त या ठिकाणी मेन्शन्स करायचे बाळा की एकूण 14 नंबर ऑफ हायड्रोजन त्या कॉम्प्लेक्स मध्ये फॉर्म होतात. चला नेक्स्ट क्वेश्चन अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ NAT टाइप ऑफ क्वेश्चन फॉर JEE स्टुडंट्स. द स्पिन ऑनली मॅग्नेटिक मोमेंट व्हॅल्यू in Bohr magneton of the compound with the strongest oxidizing power among Mn2O3, TiO and vanadium oxides. बाळा वन बाय वन स्टडी करूया. ऑक्सिडायझिंग पॉवर कोणाची जास्त आहे पाहूया. Mn2O3 मध्ये आपल्याला माहित नाही मॅग्नेटची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, वी डोंट नो. ओके, मग या ठिकाणी त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती होणार तर सिंपल ऑक्सिडेशन स्टेट या ठिकाणी त्याची राहणार आहे +3. सेकंड जे दिलेलं आहे टिटॅनियम ऑक्साईड. टिटॅनियम ऑक्साईडची आपल्याला या ठिकाणी माहिती नाही ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, आपण X कन्सिडर करू. याची ऑक्सिडेशन स्टेट येते +2. सिमिलरली व्हॅनेडियम ऑक्साईडची ऑक्सिडेशन स्टेट ह्या कंपाऊंडमध्ये व्हॅनेडियमची ऑक्सिडेशन स्टेट ऑल्सो विल बी 2. बेटा ऑक्सिडेशन स्टेट ज्या कंपाऊंडची जास्त तो कंपाऊंड सर्वात जास्त स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतो. म्हणजे Mn2O3 जो आहे या ठिकाणी स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि याची मॅग्नेटिक मोमेंट काढायची. आता बाळा मॅग्नीज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काय आहे 3d5 4s2 आणि +3 मध्ये काय होईल मी खाली लिहितो थोडंसं. ओके बाळा +3 मध्ये Mn +3 काय होईल रे तर या ठिकाणी 3 इलेक्ट्रॉन गेल्यानंतर त्याच्या D मध्ये राहणार फक्त आणि फक्त 4 इलेक्ट्रॉन. ओके 3d4 आणि 4 इलेक्ट्रॉन असतील. ओके बाळा 4 अनपेड इलेक्ट्रॉन असतील सिंपल μ = फॉर्म्युला काय रे n × n+2 सर. आपल्याकडे 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत बाळा 4 + 2 बाळा 4 + 2 6 आणि 6 × 4 24 बाळा 24 म्हणल्यानंतर 4.90 आणि नियरेस्ट इंटिजरमध्ये आन्सर विचारल्यानंतर 5 येणार. 5 बोर मॅग्नेटॉन विल बी युअर करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ते या ठिकाणी सिंपल तुम्हाला टाईप करायचे बाळा 5. ओके तर अशा प्रकारे नीट आणि JEEचे क्वेश्चन्स आजच्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारण्यात आलेले होते. त्याचं पूर्णपणे आपण क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आणि डिस्कशन मी तुमच्यासोबत केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. येणारी एक्झाम नक्कीच तुम्ही क्रॅक करता. ओके भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.